नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत RK म्हात्रे. यांच्या घरी ही एक मुलगा आणि मुलगी आलेली आहे. त्यांचा संबंध आहे, आम्ही सूर्या कंपनीतून आलेलो आहे गॅसच्या. यांच्याकडे ग्रामपंचायतचं लेटर आहे असं ते सांगतात आहे. तर आपण त्यांनाच विचारू काय आहे. बोला. म्हणजे काय बोलायचं आहे? तुमच्याकडे ग्रामपंचायतचं लेटर आहे किंवा नाही? हां, आम्ही ग्रामपंचायतला लेटर दिलेलं आहे. आम्ही नायगाव गावामध्ये चंद्रपाडा या गावामध्ये आले आहेत आणि आम्ही ग्रामपंचायतला जाऊन भेट दिली. त्यांच्याशी सरपंचाशी बोललेले आहेत कॉलवर. मग त्यांनी आम्हाला गावात फिरण्याची परवानगी दिली आणि आम्ही ग्रामपंचायतला लेटर दिलेलं आहे लिहून. आणि माझं नाव प्रणती पाटील, मी राहणार चफाळे, आमचं ऑफिस पालघरला आहे. बरं, तुमच्याकडे ग्रामपंचायतचं लेटर काय आहे का? तुमच्याकडे ग्रामपंचायतनं काय लेखी काय आहे का? नाही, की तुम्ही त्यांनी गावात सर्वे कॉलवर आम्हाला करण्याबद्दल बोललेले, ते आम्हाला कॉलवर बोलले. लेखी काय आहे का? नाही, लेखी आम्ही त्यांनाच दिले लेटर. त्यांच्याकडनं काय लेखी आले की नाही, तुम्ही त्यांनी गावात आम्हाला फिरायला दिलं हरकत नाही. नाही, तुम्ही फ्रॉड नाहीत वगैरे वगैरे, हां, असं काय लेखी आहे का? ते आम्ही फक्त अरे हे कॉलवर- तोंडीच ना रे भैया, असं काय करता तुम्ही? ठीक आहे, एक मिनिट लोकांनी थांबा. कसा विश्वास ठेवायचा? कॉलवर त्यांच्याशी बोलू आपण जरा. कोणाशी बोलणार कॉलवर? तेच फोन उचलत नाही माझा. मी आता फोन केला होता, नाही उचलत. तर मी काय म्हणतो, तुम्ही कशा कामासंदर्भात इथे आला आहात? हां, तर नमस्कार, माझं नाव प्रणती पाटील, मी सूर्या गॅस कंपनीमधून आलेले आहे. तर आम्ही गावात सर्वे करतो. तर सिलेंडर टाकीपासून शेगडीपर्यंत जे लिकेज होतात ना, ते लिकेज कसे होतात, कसे थांबवायचे याची पूर्ण आम्ही माहिती सांगतो. तर आमची माहिती पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. ती आम्ही प्रत्येक घरात जाऊन सर्वे करायचं, म्हणजे माहिती देण्याचं काम करतो, लोकांचं घर सुरक्षित करण्याचं काम करतो. म्हणजे कशाबद्दल तुम्ही, म्हणजे कशा प्रकारे माहिती देता जरा सांगू म्हणजे शकाल का? आम्ही सिलेंडर सविस्तर सांगा. म्हणजे कसं, आता जर हा व्हिडिओ आम्ही युट्यूबला टाकला तर सर्वांना कळेल, म्हणजे तुम्हाला पण फिरण्याची गरज नाही. हां, नाही फिरण्याची गरज नाही, असं नाही. फिरण्याची गरज ते नाही. कसं, कारण की आमचं काम आहे, आम्ही जॉब करतो याच्यात. आम्ही दास ग्रुप ऑफ कंपनी थ्रू आहे, डायरेक्ट सूर्या गॅस कंपनीमधून. तर आम्ही प्रत्येक गावात जातो. म्हणजे गावच नाही तर पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज. आता तुमचं नायगावचं पोलीस स्टेशनसुद्धा झालेलं आहे, प्लस नालासोपाराचं, मीरा, भाईंदर सर्व पोलीस स्टेशन आमचे झालेले आहेत. वाटलं असं तुम्ही तिकडे जाऊन त्यांना सांगू शकता. त्यांचे फोटोसुद्धा आहेत आमच्याकडे, ते आम्ही तुम्हाला दाखवूसुद्धा शकतात. आम्ही प्रत्येक गावात जाऊन अशी फक्त माहिती सांगण्याचं काम करतो. जास्त काय नाही, लोकांचे घर सुरक्षित करण्याचं काम सांगू शकतात. आमचं वाटलं असं तुम्ही डेमो आहे, डेमोचं सुद्धा तुम्ही व्हिडिओ काढू शकता. दाखवा डेमो तुमचा. हां, ठीक आहे, चालेल. दाखवा कशा प्रकारे तुम्ही माहिती देता. आता हे काकाच आहेत, आता यांना माहिती द्यावा. मी सिलेंडरची दाखवतो. टाकी लागेल, फक्त माहिती सांगायला द्या. हे तुम्हाला बाहेर आणि पण ते तुम्हाला आत चेक करायचं असतं ना, चेक म्हणून नाही तर काही problem. करत आम्ही, फक्त म्हणजे तुम्ही माहिती फक्त घराच्या बाहेर राहून हे कार्य करता. हा, म्हणजे काय, आधी आम्ही त्यांची जशी परमिशन photo आहेत, घेतो. तुम्हाला हां. दाखवतो. त्यांना म्हणजे जे घरात जात नाही. त्यांना जे सुटेबल असतं घरात किंवा बाहेर, हा. हां. जे घर मालक परमिशन देतील तसं आम्ही बाहेर किंवा घरामध्ये हे करतो. अरे ती गुड्डी इकडे, तिला आवाज दे, तिला इकडे बोलव. आम्ही तिघी जण फिरतोय गावात. किती जण फिरतात? इकडे आवाज दे तिला, जाऊन तिला सांग इकडे. हे बघ, असे आमच्याकडे फोटो आहेत, आम्ही अशी माहिती देण्याचं काम करतो गावात. हां. नाही, चांगली गोष्ट आहे. हे पण बघा, अशी आम्ही माहिती देतो डेमोचे. एक मिनिट, दिसतोय का? अशा फोटो आहेत, त्याचा आणखी दिसते का वाढव फ्लॅश वाढलेलीच आहे. नाही, ते बघा, सिलेंडर आणलेला आहे, भरलेला सिलेंडर आहे बघ. हां, HP गॅसचा भरलेला सिलेंडर आहे, सील पॅक सिलेंडर आहे बघा. तिला सांग वरती आहे, तू जिथे गेली ना त्याच्या वरती आहे. बघा, आम्ही असे पोलीस स्टेशनला सुद्धा डेमो देतात. हां हां. हे आमचं आपलं नायगाव पोलीस नायगावचं. स्टेशन. हां, नायगाव, सॉरी, नालासोपारा पोलीस स्टेशनचं आहे. नालासोपाराला कोण आहे कमिशनर? कमिशनर आता त्यांचं नाव नाही लक्षात. आता आम्ही खूप पोलीस स्टेशन फिरतो. मीरा भाईंदरचे पण झालेले आहेत पोलीस स्टेशन, नालासोपारा, नायगावचे सगळ्यांचे. आता तुम्ही जर इकडचे फाट्यावरचे बघितले ना, मांडवी पोलीस स्टेशन आणि पेलार पोलीस स्टेशन सुद्धा झालेले आहेत. त्यांच्या साहेबांसोबत पण आमचे फोटो आहेत. दाखवते डेमो त्यांना. गुड्डीला आपण नंतर घेऊ. हो, ठीक आहे. येतील ना तोपर्यंत त्या? अरे तुमच्या मते शेगड्या ह्या सूर्याच्या घेतलेल्या? तसं नाही. आपण जे म्हणजे सूर्या कंपनी थ्रू आम्ही आहेत, म्हणजे ज्या शेगड्या यूज तुम्ही करतात, सूर्यातून कंपनी सुरू आहे. आपण शेगड्या वापरतो त्या कंपनी थ्रू आहे. तुमचा जरा ID जरा दाखवा ना प्लीज, जरा ID जरा दाखवा.
आमची यूट्यूबला पण तुम्ही टाकलं ना आमची डेमोची व्हिडिओ की ते येऊन जाईल तुम्हाला डायरेक्ट. दोन्ही बाजू दाखवा. दोन्ही बाजू. दोन्ही बाजू. आमचा ॲड्रेस आहे याच्यावर स्कॅन केला का तुम्हाला दिसून जाईल त्याचं. आम्ही तुमच्या कामं डिस्टर्ब नाही करत आहे, पण काय एक जानकारीसाठी. नाही उलट तुम्ही चांगली गोष्ट आहे ते टाकतात आहे, ते आम्हाला पाहिजेच होतं. हां, माझं चॅनल आहे सचिन सुभाष नेजूचंद्र. तुम्ही थोड्या वेळाने या चॅनलवर तुम्हाला येईल. हां ठीक आहे चालेल. मला टेबल द्या. हे चांगली व्हिडिओ काढा. हां चालेल चालेल. काय तुम्ही चांगली माहिती जर लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर आपण पण लोकांसाठी चांगलं करण्याचं माध्यम पकडू. ग्रामपंचायत लेटर हे कसं आहे युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ टाकली ना आमची दास ग्रुप ऑफ कंपनी म्हणजे सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइसचा, तर आम्हाला डायरेक्ट तुमचे ते आमचे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक डेमोचे व्हिडिओ युट्यूबवरती आले जाते. मी start करते माझे. काय बोलले ते तुम्ही स्टार्ट करते. हां नमस्कार, माझं नाव प्रणती पाटील. मी सूर्या गॅस कंपनीमधून आली आहे. आता सूर्या गॅस कंपनी म्हणजे कोणती, तर आपण जे सगळ्या घरात यूज करतो त्या कंपनीमधून आली आहे. येण्याचं कारण एवढंच की आपल्या गावात सर्वे झाले. सर्वे कशाबद्दल, तर सिलेंडर टाकीपासून शेगडीपर्यंत जे काही लिकेज होतात ते कसे होतात, कसे थांबवायचे, याची आम्ही पूर्ण माहिती सांगतो की तुम्ही शांतपणे ऐका, जेणेकरून तुमचं कुटुंब सुरक्षित होईल. आता मला सांगा की हे जे गॅस आहे ते तुम्ही किती वर्ष झाली वापरतात? खूप वर्ष झाली, मला आठवत पण नाही आता. म्हणजे 20-25 हो, वर्ष नक्कीच, झाली असतील, नक्कीच, बरोबर? तेवढी वर्ष. मग एवढ्या वर्षामध्ये टाकीबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? तर बघा, आपल्याला जास्त काही माहिती नसते, फक्त हा जो रेग्युलेटर आहे हा कसा लावायचा, कसा काढायचा एवढंच माहिती असते, बाकी आपल्याला काहीच माहिती नसते, बरोबर? आता ही जी टाकी आहे, टाकीला आपली फक्त लालच कलर का दिला असा कधी प्रश्न पडलाय तुम्हाला? डेंजर म्हणून. डेंजर म्हणून, बरोबर? बरोबर. आता ही टाकी डेंजर म्हणून टाकीला लाल कलर दिलेला आहे. आता हे आपण टाकी कुठे ठेवले आणून, तर घरात ठेवलंय, तरी आपण याची काय काळजी घेतो का? आपण याची काहीच काळजी वगैरे घेत नसतात, बरोबर? आता जेव्हा तुम्ही गॅस घेतली तेव्हा गॅस सोबत एक तुम्हाला लहान पुस्तक दिलं असेल, बुकिंग पुस्तक. तर पुस्तकाच्या मागे जे नियम दिलेत ते कधी वाचलेत तुम्ही? तर आपण कधी वाचत नाही, दुर्लक्ष करतो. त्यातलाच पहिला नियम काय आहे की उपयोग न होणे पर रेग्युलेटर बंद करे, बरोबर? तुम्ही या रेग्युलेटरचं बटन कधी बंद करतात? जेवण झाल्यावर करतात, बरोबर? चांगली गोष्ट आहे काका तुमची. आता हे बघा, काही जण हे जे बटन आहे ते बंद वगैरे कधीच करत नसतात. तर हे जे बटन असते ते जेवण झालं की लगेच बंद करायचं असते का? कारण की आपला जो रेग्युलेटर आहे तो पूर्ण 100% गॅस आपला बाहेर सप्लाय करत असतो. सप्लाय करत असताना मध्ये कुठेही लिकेज असलं रेग्युलेटर मध्ये पायपा त्या बटनात, तिथे जराशी जरी ठिणगी लागली तर काय होईल? आग पकडेल. आग पकडू शकते, स्फोट वगैरे होऊ शकतो की नाही? म्हणून जेवण झालं की बटन लगेच बंद करायचं असते. तसंच त्यातला दुसरा नियम काय आहे की डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करे. ही जी टाकीचं आपण कधी वजन करतो का? आपण वजन कधीच करत नाही, बरोबर? आता वजन करायचं की नाही आता आपला ग्राहक हक्क आहे. पण तुम्ही सील, टाकी सील आहे असं कशावरून सांगतात? हे बघितलं. हे जे रॅपर पॅकिंग आहे त्याला आपण सील बोलतो, बरोबर? तर त्याला सील वगैरे काही सांगत नाही. ही पॅकिंग का लावलेली असते? तर ही जी कॅप आहे त्या कॅपला बोलतात डस्ट प्रोटेक्टर कॅप. ही कॅप का लावलेली असते? तर या पेटली नॉबमध्ये काही धूळ माती कचरा जाऊ नये म्हणून फक्त कॅप लावलेली असते. त्याला सील वगैरे काय म्हणत नाही. सील कशाला म्हणतात? ते याच्यामध्ये जो काळा वायसर रबर दिलेला आहे आणि उभा प्लंजर दिलेला आहे त्याला तर खरंच सील म्हणतात. सील कधी चेक केले का तुम्ही? नाही. सील कसं चेक करायचं की वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि वाटीतलं पाणी पितलं मध्ये टाकायचं. ह्याच्यातून जर बुडबुडे आले तर समजा तुमची टाकी लिकेज आहे, पाणी जर स्थिर राहिलं तर समजा तुमची टाकी व्यवस्थित आहे. लिकेज टाकी कधीच घरात घ्यायची नसते. तसंच बघा, आता आपल्याला ही जी कॅप आहे ते आपल्याला अलाउ करतील? हो, त्यांना सांगायचं आपण जेव्हा ते आपल्या टाकीदार येतात बघा तेव्हाच आपल्याला हे असं करून द्यायचं असते. आणि आता आम्ही विरार फुलपाड्यात तिकडे करतो ना, तिकडे प्रत्येकानं असं सील चेक करून देतात ते. आता बघा कसं आहे, फोन येतोय मला. आता बघा, ही जी कॅप आहे ही कॅप काढण्याची वेळ कधी येते आपल्यावरती? आपण जेव्हा नवीन टाकी लावतो तेव्हाच कॅप काढतो की नाही? तेव्हा समजा कॅप काढला पटकन जर तुमच्या टाकीतून असं जर आवाज आला त्यावेळेला काय करतील तुम्ही? असं जर आवाज आला तर काहीच आपल्याला सुचणार नाही, आपण पटकन घाबरून जाऊ, पटकन ही कॅप लावायला जाऊ नका, हात ठेवण्याचा प्रयत्न करू, बरोबर? कॅप जर लावायला गेले तर पूर्ण ही कॅप हवेमार्फत उडवली जाईल व तुमचे तुकडे त्या कॅपचे होतील. तर तुम्ही हात ठेवण्याचा प्रयत्न केला तर हाताला पूर्ण खोल खड्डा पडेल एवढा प्रेशर या टाकीमध्ये दिलेला आहे. आता जो तुम्हाला मी प्रेशर दाखवला तो पूर्ण 660चा प्रेशर होता. त्या प्रेशरने टाकी जो उभी फुटले तो पूर्ण 22 मजली इमारत खाली पडू शकते. आडवी जरी फुटली तर रेल्वेच्या 8 ना तर 9 डबे जागेत राख होऊ शकतात. आता एवढी डेंजर टाकी असून आपण कुठे आणून ठेवले, घरात की बाहेर? किचन मध्ये. आपण घरामध्ये आणून ठेवल्या, एक नाही तर 2-2 सिलेंडर आणून ठेवले. आपण याची काय काळजी घेतो का?
आपण याची काहीच काळजी वगैरे घेत नाही बरोबर. आता जेव्हा तुम्ही गॅस घेतले तेव्हापासून रेग्युलेटर तुम्ही किती वेळा चेंज केलाय? माझं आता नवीन घर घेतलं तेव्हा मी केला चेंज. नवीन घर घेतले तेव्हा म्हणजे जेव्हापासून तुम्ही गॅस यूज करतात, जेव्हापासून कनेक्शन घेतले तेव्हापासून रेग्युलेटर किती वेळा बदललाय? एखाद वेळेला बदला. एखाद वेळा बदलले बरोबर. तर हे जे आहे रेग्युलेटरचं बटन कसं आपण दिवसातून जर 2 वेळा पकडलं, तुम्ही चालू बंद करतात तर दिवसातून 2 वेळा, महिन्यातून 60 वेळा आणि वर्षातून 730 वेळा. हे जर बटन तुम्ही असं चालू बंद केलं तर काय होईल? खराब होईल. बटन लूज होईल, खराब होईल, याच्या बाजूने बारीक बारीक लिकेज सुरू होतील. इथे जर समजा लिकेज सुरू झाले तुम्हाला दिसणार आहेत का? नाही. आपल्याला काय दिसणार नाही. पटकन इथली फ्लेम जर इथे आली तर काय होईल? स्फोट होऊ शकतात की नाही? तसंच बघा, काही करू नका. तर हे जे बटन आहे जर लूज वगैरे झालं तर जाम वगैरे झालं तर कमीत कमी 3 नाही तर 5 वर्षातून एकदा रेग्युलेटर सुद्धा चेंज करायचं असते. तसंच बघा, आता हा जो पाईप आहे रबरी पाईप, हा बघितला का तुम्ही कधी? जुना आहे, पहिल्या स्टार्टिंगचाच पहिले आहे. होते की नाही हे पाईप? पहिले हे होते. पाईप आहेत आता- का? नाही, आता वेगळे नाही आले. आहेत. आता हे पाईप का बंद करण्यात आले? तर हे पाईप समजा याला काय गरम वस्तू चिपकली की इथून लिकेज सुरू व्हायचे, चाकून हे सहज कापू शकतात, पण याच्याने दुर्घटना जास्त व्हायला लागल्या. आणि सरकारने हे जे पाईप आहेत ते 2005 साली बंद करण्यात आले आणि आता आपल्या घरात सुरक्षा पाईप दिले बरोबर. तर ते भगव्या कलरचे पाईप आहेत आणि त्याला मधून तारेची कोटिंग आहे. तारेची कोटिंग वाले सुरक्षा पाईप आपल्या घरात असे लावलेले आहेत. तर ते पाईप लावल्यापासून तुम्ही आता सुरक्षित आहेत का? काय वाटतं तुम्हाला? सुरक्षा पण ते एकदा कापून परत लावायला लागतात काय? ते पाईप, हा, कारण आता कधी ते कधी लावलंय. लूज होतात ते. हा, लूज होतं. म्हणजे काय ते आता तो ऑरेंज कलरचे लावला ते हा, बोलतात ते का? बोलतोय orange ते color चे. कापून परत लावतात. ते कापत पण नाही. ते- ते तेच कापता लोकं, नाही ना, तेच ते लोकं. त्याच्यामधून तारेची कोटिंग असते बरोबर. Direct पूर्ण ते आपण change कापू करायला. पण नाही शकत, काही पण नाही. ते पण ते पूर्णचं सुरक्षा पूर्ण पाईप, change करावं हा, लागतं. पूर्णच पाईपच हा. चेंज करायला लागतो. हम्म. पाईप जर तुम्हाला कापायचा असेल तर हा रबरी पाईप आपण कापू रबरी शकतो. तो शक्य पाईप आहे, आपण पण तो कापू कापू शकत. नाही. हा, तर हे पाईप तुम्ही समजा तुमच्या घरात लावलेले आहे सुरक्षा पाईप. ते पाईप लावल्यापासून तुम्ही आता सुरक्षित आहेत का वाटतं तुम्हाला? समजा अजून हार्ड पण होतात असं पाईप. बिघडणार नाही घडली पण. त्याच्यामुळे असं वाटतं का मी सुरक्षित हा. आहो का, तर असं घडलं नाही कधी. हा, बरोबर. तर आता बघा, सुरक्षित पाईप समजा तुमच्याकडे घ्यायला लावलेला आहे. आता तुमची शेगडीवर काय नाही का ओतू गेलं, दूध, चहा, काही पण, तर तुम्ही ही शेगडी कशी साफ करतात? आम्ही ते आमची ते वेगळे आहे. ते सगळं काढतो, खोलतो आणि मग ते साफ करतो आणि परत बरोबर. लावतो. आता बघा, शेगडी काही जण बायका कशी साफ करतात, तर पूर्ण आपली लहान मुलाला आंघोळ कशी करतात तशी या पूर्ण शेगडी त्याच्यावरती साबण लावतात, भांडी घासतात. म्हणजे भांडी कशी घासतात तसे पूर्ण शेगडीला घासून करतात. आता तसं करत असताना पाईप तुम्ही कधी रोज काढतात का? नाही. आपण रोज कधीच काढत नाही बरोबर. आता समजा पाईपाला मधून तारेची कोटिंग आहे, ती समजा मधून जर गंजली तर काय होईल? इथे पूर्ण तुमचे बारीक बारीक लिकेज सुरू होतील. इथे जर लिकेज सुरू झाले तर इथली फ्लेम इथे यायला किती टाइम लागणार आहे? पटकन तुमच्या 5 मिनिटात सुद्धा या पाईपाला जर आग पकडली तर इथली फ्लेम इथे जायला किती टाइम लागेल? टाकीत 2 स्फोट होऊ सेकंद पूर्ण शकतात की असेल. नाही? समजा इथे जर आग लागली त्यावेळेला तुम्ही काय करू शकतात? आपल्याला पटकन काय सुचेल का? ती ओला जाग बघून जर समजा महिला जर एखादी घरात असली तर ती जाग बघून ती पटकन बाहेर पळून जाऊ पळून शकते. जाते. ती जर बाहेर पळून गेली तर तिच्या मागे ही आग आहे ती कमी होणार आहे का वाढणार आहे? वाढणार आहे. वाढणार आहे की नाही? वाढली तर टाकीचा हमखास ती स्फोट होणार आहे. बरोबर. त्यामुळे शेगडी कधीच धुवायची वगैरे नाही. तो ओल्या कपड्याने पुसली की सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा. तसेच आपले हे जे पाईप आहेत तारेचे कोटिंगवाले सुरक्षा पाईप ते सुद्धा 3 वर्षातून आणि 5 वर्षातून चेंज करायचे असतात. तसंच बघा, आता हे जे बर्नर आहे हे तुम्ही कसे साफ करतात? ह्याच्यात समजा काय नाही होतो गेलं, दूध, चहा, काही पण, तर काही जण बायका हे सुद्धा डायरेक्ट पाण्याखाली घेतात आणि डायरेक्ट नळाखाली हा, घेऊन तारेने धुवून घासतात. टाकतात. आता तसं करायला आपल्याला कोणीच सांगितलेलं नाही, मग आपण आपल्या मर्जीचं करतो. पण तसं केल्याने काय होतं की याच्या मागे जो पाईप आहे हा पूर्ण इथे गंजला तर इथे पूर्ण बारीक बारीक लिकेज सुरू झाले. तुम्हाला दिसणार आहेत का? नाही. आपण रोज जाऊन शेगडी सुद्धा उलटी करून काही बघत नाही बरोबर. वरची फ्लेम खाली यायला किती टाइम लागणार आहे? पटकन इकडे आग पेटली की नाही? इथे जर आग लागली आपण काय करू शकतो का? काय नाही. आता बघा, काहीकांचा गॅस आहे तो सुद्धा इथे जर पेटवलं तर खालून सुद्धा पेटत असतो का? कारण की खाली पाईपाला तुमचे लिकेज वगैरे असते. म्हणून तसं काही करू नका. जर याच्यावर काही सांडल्या वगैरे असेल तर फक्त सुई नाही तर पिनीनं टोचून ती घाण काढायची आणि सुक्या कपड्याने पूर्ण हे पुसून घ्यायचं. जर जास्त जर खराब झालं असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता. मॅडम, जर आपण घासून परत सुकवलं आणि हा, नंतर ठेवलं तर कारण चालेल? तसं म्हणजे कसं, याला पहिली गोष्ट पाणी कधीच लावायचं लावायचं नसते. नसते. काही जण घासतात, सुकवतात वगैरे, पण याच्यामध्ये मॉइश्चर समजा जर जमा झाला तर काहींचा गॅस बघा कमी पेटत असतो, स्लो पेटतो का? कारण की त्याच्यात घाण जमा झालेली असते. म्हणून याला कधीच धुवायचं वगैरे नाही. तर जास्त जर खराब झालं तर तुम्ही डायरेक्ट बदलू शकता. तसंच बघा, आता तुम्हाला मी 2 ते 3 प्रकारचे काही लिकेज सांगितले, सर्व समजले? हम्म. करतील पालन? हो. किती दिवस करतील? रोज सतत न करायला पाहिजे. रोज करतील. सतत आता करायला बघा, पाहिजे. जी मी तुम्हाला माहिती सांगितली तीच तुम्ही आता किती वर्ष झाली, 25 या 30 वर्ष झाली, हे या टाकीवरती लिहिलेली आहे. हीच माहिती तुम्ही आता बघता तरी पण आपण दुर्लक्ष करतो बरोबर. ती सुद्धा तुम्ही पाळत नाही. पण मी 5 मिनिटाची जी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्ही पालन करतील का आता? नक्की नक्कीच करतील. आता बघा,
जे काय मी तुम्हाला सांगितलं ते आपण आता मी जरी तुमच्या इथून बाहेर निघून गेली तर ते तुम्ही 2 ना 3 म्हणजे दिवसातून विसरून जातील, बरोबर. तसंच बघा आता पूर्वी काय व्हायचं, समजा कुठेही शॉर्ट सर्किट वगैरे काय झालं आपण काय करायचे माहिती तुम्हाला, पूर्वी लाईटी बसून शॉर्ट सर्किट वगैरे काय झालं आपण काय करायचे, मेन स्विच जाणार बंद करायचे, बरोबर. आता तसं राहिलंय का, आता तसं राहिलंय का. आता समजा कुठे शॉर्ट सर्किट वगैरे झालं टिप्पर होतं, तर टिप्पर. आता आपल्या हा, सरकारने काय टिप्पर केलं तर ट्रिपर मशीन बसवून दिले. ती काय काम करते, आहे. समजा जर कुठे जर शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर डायरेक्ट लाईटीचं कनेक्शन बंद करते आणि ट्रिपर मशीन ट्रिप करते, बरोबर. आता तशीच ट्रिपर मशीन सेम आपल्या सिलेंडर टाकी सुद्धा निघाले, माहिती तुम्हाला. सिलेंडर टाकी सुद्धा निघाले, माहिती तुम्हाला. ऐकलंय तुम्ही. हे बघा तुम्हाला मी दाखवते आणि त्याचीच माहिती सांगायचं मी काम करते सेफ्टीचं. असं माहिती असतं, एवढी चांगली माहिती आहे. उठवलं असतं झोपलेले ते. उठवा आता, काय नाही चालेल. हां काका थांबा काका नाही आपल्या का ना? युट्यूब व्हिडिओ नाही नाही युट्यूबला नाही, आता समोरासमोर बघितलं तरी चालेल. 2 मिनिटं स्टॉप करा मग. चालेल. चालेल. गुड्डीला बोला ना ते गुटीला फोन कर, थांबा जरा 2 मिनिटं. माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क नाही येते. ताई माझं चॅनल आहे सचिन सुभाष राणे जुचंद्र, तू पाहू शकते. सचिन सुभाष राणे जुचंद्र, ते तुम्ही पाहू शकता. आणि अतिशय चांगली माहिती देताय तुम्ही ताई. आता ही जी माहिती आहे ना ती तुम्ही उलट फॉरवर्ड करा. आमची तर उलट कधीपासूनची अपेक्षा होती की कोणीतरी हॅलो. यायला पाहिजे. हा हॅलो, कुठे आहे तू, इकडे आहे ना. इकडे तुला माहिती आहे ते काय झालं सांगतो? पत्रकार पत्रकार ते आमचे व्हिडिओ काढायला लागले. उगाच काहीतरी घाबरून जाती, नाही नाही त्यांना सांगा. उलट हे कसं आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघितले ना तर डायरेक्ट त्याच्यावर तर आमचे हॅलो हॅलो हे फक्त बोली ते, हा तिकडचं ते. नाही तर ते फोन करतील, अरे ह्याला पत्रकाराने आम्हाला पकडला हे नाही, ते नाही. उगाच आता ते. आम्ही पोलीस स्टेशन वगैरे आहेत ना तिथे तर आम्ही किती जणांना हे दिलेलं. या सपाळ्याचे हा, आहेत. ऐका. सपाळ्याचे ना तुम्ही? हा मी सफारीची माहिती सांगते, ऐका 2 मिनिटं. तर बघा ही जी मशीन आहे त्या मशीनीचं नाव आहे सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइस. लावायला काढायला एकदम सोपी. आपण रेग्युलेटर टाकेला तसंच सेम हे जे बटन आहे हे ब्लॅक कलरचं हे बंद करायचं. बंद केलं की ही जी काली रिंग आहे ती दोन्ही हाताने वरती करायची आणि फक्त टाकीवरती आपण रेग्युलेटर लावतो तसं लावायची. लावली की तीच रिंग फक्त खाली प्रेस करायची. प्रेस केली की हे बटन चालू करायचं. आता बघा टाकी तुमची कितीही लिकेज वगैरे अशी गुडगुडे जरी आले तरी मशीन डायरेक्ट ते लिकेज ते थांबवण्याचं काम करते. तसंच पहिला जो तुम्हाला मी पेंटोचा आवाज दाखवलेला तो आवाज आणि हा आवाज कमी आहे की जास्त आहे मला सांगा. कमी आहे. कमी आहे की नाही. म्हणजे मशीन काय काम करते ते प्रेशर Pressure कमी कमी करण्याचं करते. काम ते करते. भरलेलं आणलंय हो हो ते लीक झालेलं तेच नाही ना. नाही, ते नाही आणलं मग कोणतं आणलंय आपलं. काका ते लीक वाला पण ते घेऊन द्या यायचं. ना. हा, वाला उलट उलट. वाला. बोला. झाले ना आता. ऐका पहिलं माहिती होत्या ना माहिती तुमचं होती. सांगा. हा. आता बघा जो तुम्हाला आता प्रेशर दाखवला तो पूर्ण 160चा प्रेशर होता आणि जो पहिला दाखवलेला तो 660 चा होता. तर मशीन काय काम करते तर पूर्ण प्रेशर थांबवण्याचं काम करते. तसंच तुमचं जर रेग्युलेटर आहे ते टाकीवर लावतात तसंच फक्त याच्यावरती लावायचं. हे बटन पहिला बंद करायचं, रिंग वरती करायची. तर तुम्हाला एक पॉईंट सांगते. आता कसं हे जे मशीनचं बटन चालू केलं गॅस चालू झाला बरोबर. जर त्या जागी जर आपला रेग्युलेटर लावला बटन चालू केलं तर इकडे जर समजा कुठेही जर लायटर फिरवलं तर काय होईल, आग लागेल. आग लागू शकते की नाही. हो. तसंच बघा आता मी मशीनचं बटन चालू केलंय इथून गॅस निघालाय बरोबर. बरं. आता इथे पेटू शकते की नाही काय वाटतं तुम्हाला. हे बंद आहे ना पण. हे बंद नाही, हे बंद आहे आणि हे मी चालू केलं. हा. आता गॅस निघायला पाहिजे हो. असं दिसणार नाही. तुम्हाला पेटून दाखवते तो वाला इथे ना लायटर. तर टेबल कुठे गेलं. हे बंद काका करा. टेबल इथेच आहे. हे बंद करा ते. नाही नाही राहू दे ते काय नाही म्हणत. सेफ्टी मशीन आहे पूर्णपणे आपल्याला आपले कुटुंब सुरक्षित करते. नाही नाही माझं लायटर आहे त्याच्यात. आताच मी पाऊस काढलेला लायटर आहे ना, हे काय इथे लायटर भरलेलं आहे ना. दुसरं आहे. ते रिकामी आहे. आता नवीन घेतलेलं आहे त्याच्यात. नाही बघा असं दिसणार नाही तर आपण पेटून बघूया. पेटतंय का कुठे. नाही भेटत. तर काहीच नाही पेटत आहे. म्हणजे इकडेच तिथे आपली लावून सुरक्षा दाखव ना. इथे नाही. इथे काही जोडणीच नाही नाही, मग. जोडलं नाही बघा बघा. मग ते तू बंद केल्यावर तुला कसं काय रे? चालूच आहे. नाही मशीन त्यांनी नाही, आणलेली आता आहे. चालू हे बघा हे केली. बघा हा. आता इकडे जर तुमचं रेग्युलेटर असतं बघा. बटन चालू केलं असतं तर काय झालं असतं. बटन चालू केलं असतं तर डायरेक्ट आग लागली आग असते लागली. बरोबर. राहिले असते का आपण इथे तरी. हो हो. मशीन काय काम करते ते इकडेच ती आपली पहिली सेफ्टी करण्याचं काम करते. आणि ती काय सांगते जिथपर्यंत आपण तिला म्हणजे प्रॉपर जोडणी करणार नाही तिथपर्यंत ती काय गॅस सप्लाय चालू नाही करणार. तर रेग्युलेटर सेम आपण टाकीवर लावतो तसंच हे बटन बंद करायचं. ही जी रिंग आहे वरती करून त्याच्यावरती लावली
की बटन चालू करायचं. आता बघा मशिनीचं बटन चालू आहे, रेग्युलेटर सुद्धा बटन चालू आहे. इथे आपली गॅसची जोडणी सुद्धा बरोबर आहे. आता इथे गॅस पेटेल की नाही पेटणार? पेटू शकतो पेटू शकतो ना? पण इथे अजून एक बटन आहे का? नाही, एकच बटन. नाही एकच आहे. आता बघा मशिनीचं आहे, हे बटन लावते पुन्हा. हे लावलं रेग्युलेटर. मशिनीचं बटन चालू आहे, रेग्युलेटर सुद्धा बटन चालू आहे. इथे आपली गॅसची जोडणी सुद्धा बरोबर आहे. आता इथे गॅस पेटायला पाहिजे ना? पेटते का बघा? ते बटन चालू करायला लागेल आपण. कुठलं? गॅसचं चालू आहे. हे बंद, बटन चालू आहे. हे चालू. परंतु आता पेटते का? नाही. नाही पेटत आहे. का नाही पेटत आहे? तर जसं तुम्हाला माहिती आहे जोडणी बरोबर आहे, मला सुद्धा माहिती आहे जोडणी बरोबर आहे. मशिनीला माहिती आहे का? नाही. मशीन काय सांगते, जिथपर्यंत आपण तिला परमिशन देणार नाही तिथपर्यंत ती काय गॅस सप्लाय चालू नाही करणार. परमिशन म्हणजे काय? हे जे घड्याळ दिसते तुम्हाला हो. इथे दाखवा. काटा कुठे खाली आहे का वर आहे? खाली आहे. त्याला की नाही परमिशन म्हणजे हे जे घड्याळ आहे हे दोनदा तीनदा असं प्रेस करायचं तिला मध्ये. आता काटा कुठे गेला? वर आला. तो वरती गेला. म्हणजे इथे आपल्याला काय समजते, तर टाकीत गॅस किती आहे किती नाही ते पूर्ण मशिनीच्या काटावर आता full आपल्याला भरलेलं आहे दिसलं जाते. हा, तर इथे तुमची टाकी पूर्ण फुल आहे. जसा टाकीचा वापर होत जाईल तसा काटा हा खाली खाली येत जाईल. तसं टाकी समजा तर तुमची संपत आली, हा काटा इथे रेडवर येईल. रेडवर आला की समजा 2 दिवसातून टाकी संपणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला आता वजन करायची गरज लागेल का? नाही तर लागणार. नाही लागणार. किती गॅस आहे किती नाही पूर्ण टाकीवरती तुम्हाला या घड्याळाच्या काटावरती Indicator समजून जाईल. आपल्या गाडीचं इंडिकेटर कसं टाकीत किती पेट्रोल Cylinder आहे. होते, हा तसंच सेम हे आपल्याला याच्यावरती दिसते. मग आता मला सांगा, टाकीचं वजन करायची तुम्हाला गरज लागेल का? नाही तर लागणार. नाही लागणार. आता जशी इथे परमिशन दिली तशी इथे पुन्हा तुमचा गॅस सप्लाय चालू झाला. हवा इथे बाहेर आहे. बरोबर दिसतं. आवाज. आता बघा इथे तुमचं गॅस चालू आहे. जेवण करत असताना बघा आपले गॅसची अशी हालचाल वगैरे होत असतात. बंद कर ग, नको खराब करू काय. नाही ते व्हिडिओ करतात. हा. नाही का? गॅस नाही खराब होणार, उलट तुमच्या गॅसची सेव बचत होणार, होईल. सेव होणार. नाही उलट सेव तुमच्या राहणार. गॅसची बचत होणार आहे. बघा बचत आता होते. कसं आपण गॅसची जेवण वगैरे करत असताना गॅसची हालचाल वगैरे होत असते की नाही, अशा वेळी काही जण बायका चालू मध्ये उचलतात आणि काही वेळेला खाली वगैरे ठेवत असतात. तशा वेळी समजा चुकून जर पाईप तर तुमचा निघाला तर काय होऊ शकते? काय होऊ शकते? आपल्याला गॅस माहिती फुकट जाईल. माहिती देतात फक्त गॅस फुकट जाईल. त्याला आग पण लागू आपण पण लावू शकतो. शकतो. फक्त आग लागू शकते का? Backside स्फोट पण होऊ होऊ शकतो की नाही स्फोट होऊ direct? शकतो, हा. मग बघायचं का करून किती होतो? पाईप काढून बघू. काढलं तर आता पाईप पहिला तर बंद होईल गॅस. कसं काय बंद होईल? नाही तसं तो मशीनचं आहे ना ते. मशीनचं आहे बरोबर. त्यावेळेस तुमचं जर रेग्युलेटर असतं तर डायरेक्ट स्फोट होईल की नाही? अशा बघा आता चालू गॅसमध्ये आम्ही पाईप काढते. तुम्ही मशिनीच्या इथे सुद्धा बघा आणि इथे सुद्धा बघा काय होते. हा. तसं चालू गॅसमध्ये आम्ही पाईप काढला, काय झालं? गॅस बंद झाला. डायरेक्ट खालून तरी गॅस सप्लाय बंद केलं आणि आपलं घर काय केलं? सुरक्षित केलं. सेकंड नंबर सुरक्षित करण्याचं मी इकडे काम केलं बरोबर. इकडे उभी राहून केलं आई गुटी. आता बघा, तर तिने काय काम केलं, तर डायरेक्ट तिने खालून गॅस सप्लाय बंद केलं आणि आपलं घर काय केलं, तर सुरक्षित करण्याचं काम केलं बरोबर. त्यावेळी जर तुमचं जर रेग्युलेटर असतं तर काय झालं असतं? हे ऑटोमॅटिक बंद हो, झालं. डायरेक्ट तिने ऑटोमॅटिक खालून, तुम्ही इकडे बघितलं का काटा कुठे गेला? खाली गेला. खाली गेला. म्हणजे काय काम केलं, तर डायरेक्ट खालून गॅस सप्लाय बंद केलं आणि आपलं घर काय केलं, सुरक्षित करण्याचं काम केलं. त्यावेळेस समजा तुमचं जर रेग्युलेटर असतं तर काय झालं असतं बघा. स्फोट झाला. हे बघा, ही फक्त 160ची फ्लेम होती, मशीन होती म्हणून. समजा ही जर मशीन नसती आणि 660च्या स्पीडने जर हाच तुमचा रेग्युलेटर जर निघाला असता पाईप, तर राहिलं असतं का घर? नाही राहिलं. कधीच उडालं असतं की नाही. मशीन आमची काय काम करते, तर पूर्ण आपलं घर आहे ते सुरक्षित ठेवण्याचं काम करते बरोबर. पुन्हा इथे पाईप मी जॉईंट करते. जसं इथे मी पाईप लावला, दोनदा इथे परमिशन दिली. आता काटा खाली आहे, दोनदा परमिशन दिली. काटा कुठे गेला? वर गेला. वरती गेला. जसं परमिशन दिली तशी इकडे गॅस सप्लाय त्याने चालू चालू केली केली. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही रोज सकाळी उठून पाईप चेक करूनच गॅस पेटवतात का? नाही नाही, तसं चेक करण्याची गरजच नाही ना आपल्याला. आम्ही खालून बंद करतो तो गॅस खालून तसं नाही मी संध्याकाळी. सांगत हा? आहे. रोज पाईप तुम्ही बघूनच असं गॅस पेटवतात का? नाही, वेगळा पाईप आहे ना आमचा. हो, आमचे वेगळंच. आमचे काय माहिती आहे, आमचे एमडी काय नाही तसं नाही. आमचं मूव्हेबल नाही असे वेगळा आहे ना पाईप फिक्स आहे. तरी पण त्याला स्क्रॅच वगैरे पडतात. लेवल पाईप आहे ना तुम्हाला? पाईप हा, तो हो, आतूनच पाईप आहे. बरोबर. आता मला सांगा, रोज सकाळी तुम्ही पाईप बघूनच, म्हणजे कुठे क्रॅक झालाय का नाही असं बघूनच चेक करूनच गॅस पेटवतात का? नाही, नाही. तर आपण होतोय. होतो. तर बघा आपण पाईप होतोय, तो पण काही आहे. असतो तो लाल 2.5 ते 3 वर्षात तो बघ, पाईप बघ, हार्ड होतो. नाही काय का पहिला माहिती आहे का? नंतर सांगते. तर आता बघा, तो आपण पाईप कधी चेक करून गॅस पेटवत नाही. डायरेक्ट सकाळी उठला जाऊन आपण गॅस पेटवतो बरोबर. पाईपाला समजा कुठे वगैरे लिकेज असेल तुम्हाला माहिती पडेल का? तर आपल्याला काहीच माहिती नाही पडणार. पटकन इथली फ्लेम जर इथे गेली तर काय होईल?
आग पकडेल. आग पकडेल बरोबर. अशा वेळी बघा आता आमच्या पाईपाला कुठेच लिकेज वगैरे मिळत नाही. चालू घासमध्ये तुम्हाला पुन्हा पाईप कट करून दाखवते. पुन्हा तुम्ही मशिनीकडे बघा आणि इथे सुद्धा बघा काय होते. तसंच आता चालू घासमध्ये आम्ही अगं पाईप नको कट हे नको नको करू, नको त्याला कळलं नाही, ते. नाही, नाही. कळलं. नको व्हिडिओ मला. बनवतात, त्यांच्यासाठी अच्छा, काढायचं अच्छा, आहे मला. अच्छा. घाबरू नका हो, अरे आहे. ते बघा. पूर्णपणे सुरक्षित ते मशीन. दाखवतात घरी जाऊन. नाही. काय नाही झालं. गॅस बंद Direct झाला. खालून गॅस सप्लाय बंद केला, काटा कुठे गेला हम्म. ते खाली गेला. खाली गेला. मशिनीने काय काम केलं, जसं तिला माहिती पडलं कुठेतरी लिकेज आहे, तिने डायरेक्ट खालून गॅस सप्लाय बंद केला आणि आपलं घर काय केलं, सुरक्षित सुरक्षित करण्याचं काम केलं बरोबर. त्यावेळेस समजा तुमचं जर रेग्युलेटर असतं तर काय झालं असतं बघा. आग पकडली असते. ओढणी सांभाळा तुझी. नाही ते काय नाही. हे बघा अशी समजा तुमच्या जर पाईपाला आग लागली तर त्यावेळेला तुम्ही काय करतील, समजा त्यावेळेला तुम्ही घरात एकटाच आहेत, काय सुचेल का आपल्याला? काय पटकन नसेल, घराच्या बाहेर पडणार direct. पटकन ही फ्लेम जर इथे गेली तर टाकीचा स्फोट होईल की नाही. अशा वेळी मशीन काय काम करते, तर जशी आग ही मोठी होते म्हणजे चेहऱ्यापर्यंत सुद्धा ती आली नाही आणि तिने डायरेक्ट काय काम केलं, बंद खालून गॅस सप्लाय बंद केलं आणि आपलं घर आहे तर पूर्ण सुरक्षित करण्याचं काम केलं बरोबर. आता तू इथे कुठे पेटताय का, नाही. इथे कुठे पेटताय का, त्याच्या आजूबाजूला जरी नेलं तर सुद्धा काही ती पेटणार नाही. म्हणजे काय काम करते ती, तर आपलं घर आहे ते पूर्ण सुरक्षित ठेवण्याचं काम करते. मशीन काय सांगते, लिकेज कुठे पण असू दे, रेग्युलेटर पासून शेगडीपर्यंत कुठे पण असू दे, जिथपर्यंत आपण ते लिकेज काढणार नाही तिथपर्यंत ती काय गॅस सप्लाय चालू नाही करणार. आणि जसं तुम्ही पुन्हा लिकेज काढून टाकते जसे ते पुन्हा लिकेज तुम्ही काढून टाकते तशी ती पुन्हा इथे गॅस सप्लाय ते चालू करण्याचं काम करते. बरोबर. समजलं. तर मला सांगा मशीन जी आहे ती फायद्याची आहे का तोट्याची आहे? फायद्याचे. तसंच बघा कित्येक वर्ष काय जातात की माणसं जी आहेत समजा प्रत्येक घरी हे जे रेग्युलेटर आहे ते चेंज वगैरे काही करत वगैरे नसतात. ते जाम होऊन हे जे आहे रेग्युलेटर ते काही वेळा चेंज नाही करत. तर तशाने सुद्धा स्फोट झालेले आहेत काही ठिकाणी. डायरेक्ट टाकीवरून उडून ते टाकीचे स्फोट झालेले आहेत. अशा वेळी बघा आता चालू गॅसमध्ये आम्ही रेग्युलेटर सुद्धा तुम्हाला काढून दाखवते. पुन्हा तुम्ही मशिनीच्या कडे बघा आणि इथे सुद्धा बघा काय होते. तसं चालू गॅसमध्ये आम्ही पाईप काढते, रेग्युलेटर काढते. काय झालं, गॅस बंद झाला आपण. इथे कुठे पेटतंय का, नाही. इथे कुठे पेटतंय का, नाही. नाही. म्हणजे काय काम करते ती, सेफ्टीचं. तर पूर्ण आपलं घर आहे हे सुरक्षित ठेवण्याचं काम करते बरोबर. बरोबर. तर आता मला सांगा ही जी मशीन जी दिलेली आहे ती फायद्याची आहे का तोट्याची आहे? अतिशय फायद्याचे. फायद्याची आहे की नाही. मला सांगा ही जिथे जिथे सिलेंडर आहेत वापरतात तिकडे तिकडे ही जी मशीन बसणं योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे. माहिती आवडली मला. आता मला सांगा जी जे मशीन आहे ती पूर्ण फायद्याची आहे का तोट्याची आहे? हो, पूर्ण नाही. फायद्याची आहे बरोबर. फायद्याची आहे. तर आता मला सांगा ही जी मशीन लावली तर आपल्याला हे जे बटन तुम्ही बंद करतात तर बटन हे जे आहे ते बंद वगैरे काही करायची गरज नाही लागणार. दोन्ही बटन आता तुम्हाला चालूच ठेवायचे आहेत. जेव्हा तुमची टाकी संपेल तर फक्त हे मशिनीचंच बटन आहे ते बंद करायचं आणि ही जी रिंग आहे ती वरती करायची म्हणजे एकदा जोडणी आपली निघून जाईल. आणि ही जी जोडणी आहे ती तुम्हाला अशीच ठेवायची आहे, कधीच तिला वेगळी करायची गरज नाही लागणार. जेव्हा तुम्हाला हे चेंज करायचं असेल 5 वर्षातून या 3 वर्षातून तेव्हा ते बटन बंद करायचं आणि ही रिंग आहे ती काढून टाकायची म्हणजे एकदा जोडणी निघून जाईल. थोडक्यात त्या मशिनीची माहिती सांगते की ही जी मशीन आहे ती पूर्ण गन मेटलपासून बनलेली आहे. आता गन मेटल म्हणजे कोणती, तर पोलिसांकडे ज्या बंदुकी आहेत त्या मेटलपासून ही बनलेली आहे. ही मशीन कधीच तुटत नाही, फुटत नाही, गंजतही नाही. आणि मशिनीला पूर्ण 5 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे. गॅरंटी म्हणजे काय की 5 वर्षामध्ये जरी हिला काय खराब वगैरे झाली तरी मशीन तुम्हाला डायरेक्ट पीस टू पीस नवीन बदलून दिली जाईल आणि 30 वर्षापर्यंत ही मशीन टिकेल तेवढी या मशीनची लाईफ दिली आहे. आता मला सांगा मशीन जर लावून कोणाच्या घरात काय दुर्घटना झाली तर तिकडे आमच्या कंपनीने इन्शुरन्स लागू केला आहे. तो इन्शुरन्स आहे पूर्ण 2 ते 15 करोड इतका. आता 15 करोड ही रक्कम कमी आहे का जास्त आहे? अगं, कशी आहे? पहिल्यापेक्षा जास्त कमी आहे ना ती. 15 करोड. हा मग जाऊ दे. हा, बरं. ही जी मशीनची किंमत आहे ती जास्त आहे की नाही? आता जास्त ही आहे. जी मशीन आहे पहिल्यावरच तुम्ही देणार ना तेवढे. ऐका मावशी पहिला माहिती. हे बघा ही जी मशीन आहे ती पूर्ण मशिनीला एवढी मोठी रक्कम का दिलेली आहे, कारण की ही जी मशीन आहे त्या मशिनीमुळे कोणाच्याच घरात काय दुर्घटना वगैरे होणार नाही याची पूर्ण गॅरंटी देऊनच आमच्या कंपनीने एवढी मोठी रक्कम मशिनीमागे लावलेली आहे. तसंच ही जी रक्कम आहे सहजासहज तरी कोणाला भेटेल का, तर नाही भेटू शकत. तसंच एवढंच नाही तर मार्केटमध्ये एखादी वस्तू जर येणार असेल तर तिला पहिली गोष्ट हे आहे सर्टिफिकेट, तर कोणाचं लागणार आहे? मार्केटमध्ये समजा एखादी वस्तू जर येणार असेल तर तिला पहिला परमिशन कोणाची लागेल? गव्हर्नमेंटची बरोबर. त्या मशिनीला गव्हर्नमेंटची परमिशनच नाही तर गव्हर्नमेंटचं पॅटर्न दिलेलं आहे, ISO सर्टिफिकेट दिलेलं आहे, ULचं सुद्धा सर्टिफिकेट दिलेलं आहे. तर UL म्हणजे कुठलं, तर अग्निशमन ज्या आपल्या अग्निशमन फायर ब्रिगेडचे ऑफिस वगैरे आहेत तिथून पूर्ण ही मशीन टेस्टिंग करूनच आलेली आहे. तेवढंच नाही तर ARI कंपनीचं सुद्धा या मशिनीला सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि इन्शुरन्स आहे तो पूर्ण याच्यावरती लॅबिलिटी याच्यावरती दाखवलेला आहे. आता मला सांगा ही जी मशीन आहे ती कशी, या मशिनीची पूर्ण किंमत सांगते. तर या मशिनीची किंमत आहे 4,999 म्हणजे 5,000. आता 5,000 ही किंमत तुम्हाला कमी वाटते, जास्त वाटते की योग्य वाटते? योग्य आहे. 15 करोडचे इन्शुरन्स आणि
हा, 5 तर वर्षाची तुम्हाला कमी replacement वाटते, guarantee. पण काही काहींना कसं आता आपण जर बघायला गेलं तर सामान्य व्यक्तीने ही जी किंमत आहे ती जास्त वाटत असते, बरोबर. तर आता कसं आपण उदाहरण जरी बघायला गेलो तर टीव्ही नाही तर मोबाईल आपण घरात यूज करतो, तर तुम्ही टीव्हीत रिचार्ज कितीचा करतात? साधारण समजा जास्त नाही तर ना आता 200 मी 300 फ्रीचा भरून घेतला डिश, पहिला महाग होतं, हा 500 रुपये तरी जायचे. 500 रुपये जायचे, बरोबर. आता तेच जे रक्कम आहेत म्हणजे 200-300 आपण पकडूया, आता ती जी रक्कम आहे ती दर वर्षानुवर्षाला किती होते आपण बघतो का? तर आपण कधी बघत नाही. आपण फक्त फॅमिलीच्या टाइमपाससाठी जर वर्षानुवर्षाला 5-6 हजार रुपये असेच टाइमपाससाठी घालवत असतो, तर 5,000 ही रक्कम पूर्ण आपल्या घराच्या सेफ्टीसाठी 1-2 वर्षासाठी नाही तर पूर्ण 30 वर्षासाठी 5,000 घालू शकतो की नाही. बरोबर. तसंच आता बघायला गेलं तर ही जी किंमत आहे ती कशी आपल्यासारख्या सामान्य लोकांना जास्त वाटणार आहे, बरोबर. म्हणून आता आम्ही गावात सर्वे करतो, इथेच नाही तर पोलीस स्टेशन, शाळा, कॉलेज प्रत्येक ठिकाणी जाऊन फायर ब्रिगेडच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे सर्वे करतो. सर्वे अंतर्गत ही जर मशीन कोणाला आवडली आणि घ्यायची इच्छा असेल तर त्यांना आमची कंपनी पूर्ण मशीन डिस्काउंट दिली जाते. म्हणजे कितीला? तर त्यांना आमची कंपनी पूर्ण मशीन 50% सबसिडीने दिली जाते. म्हणजे 5,000ची अर्धी रक्कम किती झाली? 2,500. 2,500. तर 2,500ला फक्त ही मशीनच नाही, ती याच्यावरती सुद्धा 2 वस्तू गिफ्टमध्ये दिल्या जातात. त्या म्हणजे काय, की एक जो तुमच्या घराला सुरक्षा पाईप तारेचा कोटिंगवाला जो लावलेला आहे, हा सुरक्षा पाईप दिला जातो, प्लस एक लायटर. आता मला सांगा, तुमच्या घरात जो लायटर आहे तो पाण्यात वगैरे पडला की चालतो का? नाही, खराब होतं. खराब होतं की नाही. तसंच आमच्याकडे जो लायटर आहे तो पण वॉटरप्रूफ लायटर आहे. तुम्ही 10 मिनिटाचा पाण्यात जरी ठेवला तरी सुद्धा हा लायटर चालतो. तेवढंच नाही, आमच्या कंपनीचं पूर्ण बिल आहे, बिल आहे त्याच्यावरती पूर्ण आमचं नाव, नंबर, ॲड्रेस कंपनीचं पूर्ण दिलं जाईल. तुमचं नाव, ॲड्रेस पूर्ण घेतलं जाईल. असं आहे. काढू नका ते. नाही मी काढलेलंच आहे. हा हवंय तुम्हाला ते. हां, मी नाही हात लावला. सांगितलं. हे बघा, हे आमचं बिल आहे, असं तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती तुम्हाला बिल दिलं जाईल, इन्शुरन्स कार्ड वगैरे पूर्ण दिलं जाईल. कशी वाटली माहिती मग माझी? एकदम मस्त वाटली. ताई, तू पाईप काढत होतीस तर आम्ही एवढं घाबरलो होतो, तर अचानक झालं तर स्त्रिया किती घाबरते. हो ना, तेच त्यांना समजत नाही. आता मी जो तुम्हाला प्रेशर दाखवला तो पूर्ण 660 टाकीचा होता. या प्रकारचं आमचं insurance आणि guarantee card रोज काम करत असतात, त्यासमोर ते घाबरत नाहीत. आता मी जे दाखवलं 160चं प्रेशर, त्याच्याने फक्त ते घाबरतात. काही जण स्त्रिया तर बघता बघता पळून जातात. आता तेच त्यांना समजत नाही आहे. आणि ताई, मी म्हणतो काही वेळेस बघा, गॅस पेटवताना मोबाईलचा वापर करायचा नसतो. काय? हा. मोबाईलचा वापर करायचा नाही. हा. आज तू होतीस म्हणून मोबाईल वापरतो, नाही तर मी पण वापरला नसता. हो, आता समजा काय heavy ही जी rate मशीन आहे, ही जी gas, मशीन आहे ना, गॅस activate सेफ्टी डिव्हाइस, याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आम्ही हा पूर्ण प्रयोग जो आहे म्हणून मी पण डेअरिंग केले, मोबाईल पकडायची. काय मी पण डेअरिंग नसते जे केली. हे जे आहे ना, थँक्यू, याच्यावर आमच्यावर आमचा विश्वास ठेवला तुम्ही. थँक्यू. डिव्हाइसवर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून हा पूर्ण आम्ही डेमो दाखवत असतो. प्रत्येकाचं घर आहे ते सेफ्टी करायचं आम्ही काम करत असतो. तर कोणाला आवडली त्यांना आम्ही ही हमखास 2,500ला मशीन देत असतो. कुणावर एकच नाही जबाब- मशीन, याच्यावरती आमचे 3 डिव्हाइस आहेत जे आहेत, जे सूर्या गॅस गिझर डिव्हाइस, जे बाथरूममध्ये जे डिव्हाइस आहे, सॉरी टाकी आहे ना गॅस गिझरची, त्यांना सुद्धा आम्ही डिव्हाइस दिलेला आहे. जर कमर्शियल डिव्हाइस त्याचं सुद्धा आहे, ज्याचे प्रेशरनुसार त्यांची प्राईस इथे दिलेली आहे. आता आपलं जे आहे डोमेस्टिक टाकीचं, हे किचनमध्ये वापरतात डिव्हाइस, त्याची किंमत आहे 2,500 रुपये. आणि गॅस गिझरची आहे 2,600, प्लस कमर्शियल शेगडी कमर्शियल डिव्हाइसची आहे 3,500. म्हणजे ज्यांचे प्रेशरनुसार त्यांचे प्राईस इकडे दिलेले आहेत. कोणाला आवडले तर हमखास घेऊ शकतात. आमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला आम्ही देतो. द्या कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव प्रणती पाटील, माझा नंबर आहे 7350209369. तुमचं 7350209369. तुमचा आहे बस. ठीक आहे, चालेल. आणि आमच्या कंपनीचा सुद्धा तुम्ही नंबर ह्या घेऊ शकतात. बघा इथे नंबर आहे. कंपनी आहे ही. कराडला आहे आमची मेन कंपनी. ब्रांच कराडला आहे, आपलं ऑफिस पालघरला आहे. आणि आमची व्हिडिओ हमखास पूर्ण याच्यात फेमस करा, जेणेकरून सगळ्यांकडे माहिती पोहोचली पाहिजे. आपलं famous आणि आहे. आम्ही सुद्धा ही माहिती प्रत्येकाच्या घरात जाऊन देऊ. पैसे न घेता एवढे काम हो, करतो ना. आता जिथे जिथे टाकीची फुकट स्फोट मिळाले झालेली नाही का आहे, त्याची किंमत तिथे नसते तिकडे ना. कसे आपल्याला बरोबर की बघवत पण नाही? पैसे येते. घेतात त्यांना बरोबर आपण सर्व्हिस वगैरे आणि देतो आणि तुमच्या त्याची गावात वाहवा प्रत्येक करतो. जणांच्या घरात आम्ही बसवलेल्या आहेत मशिनी. आणि हा सर्वे कशासाठी चालू आहे, कारण की 2028 एकोणतीस नंतर या मशीन कंपल्सरीच होणार आहे. हा. म्हणून आमचं म्हणजे सर्वे. गॅसच्या- आता गॅसचे, कसं हा. माहितीये का, लोक आपल्या- आहे ना, हा. हा. आपल्या भारतात बघायला गेलं तर दर 16 ते 17 तासाला एका टाकीचा स्फोट हा, होतच स्फोट असतो. होतो. त्यामुळे हे सुरक्षा आताच अभियान चालू आहे. नालासोपारामध्ये झालेला आहे, विरारला सुद्धा सहकारमध्ये स्फोट झालेले आहेत. आता जिथे जिथे स्फोट झाले आहेत, महिला जे भाजल्या आहेत, ते भाजलेली स्किन त्यांची परत येणार नाही. मग कितीही खर्च केला तरी आणि आपली केवढी जशी शक्य स्किन आहे नसते. तशीच कशी येणार नाही. मग म्हणून ती स्फोट न व्हावे म्हणून आमचा हा सर्वे चालू आहे. एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आमची 90 ऑफिस आहेत.
एवढंच आहेत आणि आमचं ऑफिस पालघरला आहे. ISI मार्क वाला नाही. हो आहे ISI आणि ISO त्याच्यामध्ये बघा काय तुमची सिस्टम Median- कशी आहे ती नाही दाखवली नाही तसं नाही हे बघा ISO आणि ISO मध्ये सर्टिफिकेट काय आहे की ISI तो फक्त आपल्या महाराष्ट्र म्हणजे फक्त भारतात इंडियामध्येच आहे इंडियात तर आहे. ISO आहे तो ISO पूर्ण नॅशनल आहे हा. हा तो नॅशनल आहे तर त्याच्यामुळे कसं ISO चा सर्टिफिकेट तुमची दिलेलं आहे. सिस्टम कशी आहे फक्त हो. तेवढं डिक्लेअर करता तुम्ही. हा बरोबर पूर्ण आहे? सिस्टम हा, म्हणजे system declare. एवढंच नाही तर पूर्ण तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट वगैरे आहे ते पूर्ण तुम्हाला दाखवलं जाईल आणि आमचा जो आहे दास ग्रुप ऑफ कंपनी त्याचं तुम्ही युट्यूबवर सुद्धा सर्च मारला तर तुम्हाला त्याची पूर्ण लिंक आहे ती किंवा हा दिली जाईल. स्कॅनर जरी तुम्ही स्कॅन केला ना हा. तरी तुम्हाला त्याच्यावर ह्याचे तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील जे तुम्ही सर्टिफिकेट आम्हाला आहे ते स्कॅनर जरी स्कॅन केलं तरी मिळून जातील. हा जसं आपल्या लाईटीचं ट्रिपर मशीन आहे तशी ही सिलेंडरची ट्रिपर मशीन आहे. अवश्य याचा फायदा करून घ्या आणि तुमचं कुटुंब सगळ्यांचं सुरक्षित सुरक्षित करून घ्या. आणि हेच आम्ही प्रत्येकाचं कुटुंब सुरक्षित करण्याचं काम काम करतो. करतो. आता मला म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे की आता मला तुमचा नंबर द्या. कोणाचा आहे तुमच्यापैकी कोणाचा नंबर द्या. आता मी मुलाला तर पैसे आता मुलगा देतो ना तर मी मुलाकडे सांगेन की बाबा अशाची आहे एक म्हणजे सेफ्टी डिव्हाइस आहे तर आपण परचेस करायला हरकत आता नाही असं आता आम्हाला बघा. वाटतंय. आता बघा तुमच्या गावात सुद्धा आम्ही बहुतेकांच्या घरात बसवलेले कोणाकडे आहे बसवली ना दाखवते थांबा तुम्हाला फोटो हे बघा ते काय- आताच आम्ही आता यांच्या काय घरी अमित मात्रे बसवलेले काय आहे सांगितलं ना काय हा. ओपन मात्रे ते सांगितलं आहेत ना ते आमच्या ताईचे मिस्टर म्हणजे आमच्या बघा. गावातलेच आहेत हे आता मी बाजूलाच बसवणार. तुमच्याच घराच्या बाजूला आहेत प्लस हे बघा यांचे पण अरे ना हा हे बाजूला हे बघा किती बसवली हो हो बसव. प्लस हे आहेत ना त्यांनी बसवलं की नुसता बसवले फोटो काढला नाही, नाही, फोटो नाही, काढला. त्यांना घरी जाऊन तुम्ही check करू शकतात बरं. हे बघा यांच्या तुमच्या गावातच आहे आता नायगाव चंद्रपाडा या गावात आम्ही यांच्याकडे बसवलेले आहेत हे आमचं ज्योती कुटुंब सुरक्षित केलं. हा हा द्यायच्या ज्योती त्यांचं नाव आहे ज्योती मोरे तसं यांच्याकडे पण बसवलेले आहेत या प्लस यांच्याकडे मात्रे निकिता मात्रे यांना ओळखतात ना तुम्ही समोरच तुमचं आहे ते पुढच्या आणि हे रस्त्याच्या त्या बघा साईडच्या. हे सुतार हा, तसं. ठाकूर गोपाल सुतार त्यांच्याकडे या ग्रामपंचायतमधले सदस्य आहेत नीलम माहिती इथे घर आहे ते बघा आता हा नीलम सुतार या तर ग्रामपंचायत मधलाच आहेत तुम्ही आता माझ्याकडे ग्रामपंचायतचं मागत होते ना म्हणून सांगितलं ते आहे त्यांना सुद्धा माहिती आहे ते पूर्ण सेफ्टीचं आहे असं आहे म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन हे सेफ्टीची माहिती देतो आणि हे बघा आहे तो गावडे राजश्री गावडे तिकडे पुढे आणि प्लस आमच्या डिव्हाइसला पुरस्कार सुद्धा आणि- भेटलेला आहे राज्यपालांच्या दाखवा. हस्ते. थांबा. हो. थांबा थांबा माझ्याकडे फोटो आहे राज्यपालाचा पुरस्कार आम्हाला भेटलेला आहे फोटो आता नेटवर्क बघा. नाही मला माहिती राष्ट्रीय सेवा पुरस्कार दास सन्मान. मला वाटतं तुम्ही जे मार्केटिंग करताना त्यासाठी असेल तुम्ही. मार्केटिंग Marketing नाहीये. पूर्ण Free मध्ये आहे. सेफ्टीचं आहे Free आहे. Safety. Free आहे. मार्केटिंग नाही Marketing. हे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात सर्वे आमचे safety झालेले आहेत करतो. आणि आमचे Safe दर महिन्याला 8,000 घर 8,000 घर दोन्ही सुरक्षित गोष्टी करायचं झालं आम्ही काम पाहिजे. झालं नाही पाहिजे 8,000 घर सुरक्षित होतात दर महिन्याला आता आमची जी मीटिंग असते ती पुण्याला होत असते त्या मीटिंग मध्ये सगळं हे होत असते आता 8,000 घर दर महिन्याला होत किती असतात उडालं आता तुझं मग. हां पोलीस स्टेशनला वगैरे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला हे दाखवत असतो असे ते झाला व्हिडिओ हो, झालं. तर या जरा नाव आणि नंबर सांगा तुमचे म्हणजे जेणेकरून कोणीही तुमच्यासाठी नमस्कार, माझे नाव विशाल. माझा नंबर आहे 9075246390. इंग्लिशमध्ये सांगा जरा इंग्लिश मध्ये. नमस्कार नमस्कार, माझे नाव विशाल रोहित. माझा नंबर आहे 9075246390. ताई तुझं परत सांगेल नमस्कार माझं नाव प्रणवती पाटील आमचं ऑफिस पालघरला आहे माझा नंबर 7350209369 गुड्डी ताई नमस्कार माझं नाव वंचिका वैती माझा नंबर आहे 779888335587. तीन घेतो एक असला बस. चला तर हे युट्यूबला जाणार आहे युट्यूबला जाणार आहे तुमची माहिती एवढी पत्रकार आहेत ना, ऐकल्याबद्दल त्यामुळे ते आता तुम्हाला बरंच फेमस अख्ख्या अख्ख्या गावात आहे रे हा हा चांगली गोष्ट हो, आहे ना आहे ते पेपरचा. कसं आहे हा चांगलीच गोष्ट आहे. नाही उलट कसं ते प्लॅटफॉर्मवर वगैरे अनाऊन्स होतात बघा तिकडे सुद्धा अनाऊन्स उलट आमच्या डिवाइसची झाली पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे त्याचा आमचं डिवाइस पूर्ण सेफ्टीचं काम करते चला ते आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय हो ठीक ठीक आहे आहे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. प्रणुती आणि धन्यवाद प्रणिती ताई तू चांगली माहिती दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार धन्यवाद पाटील